हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 22 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. गुळगुत्तेने ऊर्जाला जे सांगितलं होतं की हो मी विकला गेलोय, तर त्याने आता असं सांगितलंय की मी जाणून बुजून विकला गेलोय, कारण मला त्यांच्याकडे काय काय डावपेच खेळले जात आहे ते सगळं कळायला हवं. आणि मॅडम, तुम्ही लवकरात लवकर त्या मिरवणुकीतला व्हिडिओ शोधून काढा ज्याच्यामध्ये त्या मुलांनी तुमच्यावर आणि पद्मावर हल्ला केला होता. तुम्ही पद्माला वाचवलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ शोधून काढला तर मी लगेच त्या मुलांना पुन्हा एकदा अटक करणार. हे ऐकून ऊर्जाचा उत्साह वाढलाय. मग आता ऊर्जा खरंच तो व्हिडिओ शोधू शकेल का, आणि हा व्हिडिओ या केसमध्ये एक खूप मोठा पुरावा ठरणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य आणि ऊर्जा हे दोघेही गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ लागतात. तर ऊर्जा शौर्यला सांगते, शौर्य तुला माहितीये का, तू आता येथे येण्याआधी एक काकू होत्या ज्या पाय घसरून पडल्या. मी त्यांना वाचवलं, नाहीतर त्यांना खूप मोठी दुखापत झाली असती. हे ऐकून शौर्यला समजतं की ऊर्जा ही त्याच्या आईबद्दल, विजयाबद्दलच सांगतेय. आणि शौर्य विचारतो मग मॉम, आणि तेवढ्यात तो स्वतःला थांबवतो. पण ऊर्जा हे ऐकते आणि विचारते मॉम. तर शौर्य म्हणतो नाही, मला काकू म्हणायचं होतं. त्या काकू बऱ्या तर आहेत ना. तर ऊर्जा सांगते हो मी त्यांना वाचवलं, पण त्यांचा पाय मुरगाळला होता. पण माझी फर्स्ट एडची ट्रेनिंग झाली ना, म्हणून मी त्यांचा पाय थोडा सरळ केला आणि मग त्यांना बरं वाटलं. शौर्य खूप घाबरतो आणि ऊर्जाला विचारतो मग तू त्यांना त्यांचं नाव विचारलंस का, किंवा स्वतःचं नाव त्यांना सांगितलंस का. ऊर्जा सांगते हो मी त्यांना माझं नाव सांगणारच होते, पण तेवढ्यात त्यांची गाडी तेथे आली आणि मग मला नाव सांगताच आलं नाही आणि त्या निघून गेल्या. शौर्य म्हणतो थँक गॉड. ऊर्जा विचारते मी त्यांना नाव नाही सांगू शकले, यावर तो थँक गॉड म्हणतोयस का. तर शौर्य म्हणतो त्यावर नाही थँक गॉड म्हणतोय, तर मी म्हणतोय बरं झालं थँक गॉड की त्या त्यांच्या घरी सुखरूप गेल्या आणि त्यांना जास्त दुखापत नाही झाली. ऊर्जा म्हणते ठीक आहे, चल आता. तर शौर्य ऊर्जाला म्हणतो पाहिलंस का, तू सगळ्यांची मदत करतेस, ओळख असो वा नसो सगळ्यांच्या मदतीला धावून जातेस, आणि तू तर माझी मैत्रीण आहे. मग मी तुला मदत केल्यावर तू नेहमी मला असं का विचारतेस की तू का मला मदत करतोय आणि प्रत्येक ठिकाणी कसा काय पोहोचतो. तर ऊर्जा म्हणते ठीक आहे, चल दर्शन करूया. आणि हे दोघेही गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला येतात. दोघेही गणपती बाप्पांसमोर हात जोडणार इतक्यात शौर्य हा जाणून बुजून पाय मुडपल्याचं नाटक करतो आणि तेथेच बसतो. ऊर्जा खूप घाबरते आणि विचारते काय झालंय शौर्य, तुला खूप लागलंय का. तर शौर्य हो खूप दुखतंय, हळू कर असं म्हणून नाटक करू लागतो. ऊर्जा त्याचा पाय सरळ करू लागते, तर शौर्य हा हसू लागतो. ऊर्जाला समजतं की शौर्याने त्याची चेष्टा केली आहे. ती चिडून म्हणते अशी चेष्टा मला आवडत नाही, आणि म्हणते चल आता गुपचूप दर्शन घे. दोघेही गणपती बाप्पांसमोर येतात, हात जोडतात. ऊर्जा ही गणपती बाप्पांना प्रार्थना करते, बाप्पा काल या केसचा जो निकाल लागला होता त्यामुळे मी निराश झाले होते. माझ्या लढाईचा मार्ग मी चुकले होते, पण आता मी पुन्हा एकदा ही केस हातात घेतलीये. माझं एकच उद्दिष्ट आहे, आणि ते म्हणजे पद्माला न्याय मिळवून देणं. तिच्याबरोबर खूप मोठा अन्याय झालाय. विक्रांतने आणि त्याच्या 4 मित्रांनी खूप मोठा गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. पण ही केस जिंकण्यासाठी मला पुरावे हवे आहेत, आणि तू मला मदत कर, ते सगळे पुरावे मला मिळू दे. तर शौर्य हा ऊर्जाकडेच पाहत असतो आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडून म्हणतो खरंच किती चांगली मुलगी ही, किती निरागस आहे, कोणाविषयी तिच्या मनात कपट नाहीये. गणपती बाप्पा तिची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी असंच हसं राहू दे. आणि हे दोघेही एकाच वेळेस मंदिरातील घंटा वाजू लागतात आणि त्यांचा हात एकमेकांवर येतो. म्हणून ऊर्जा शौर्यकडे पाहून स्माईल करते. शौर्यला खूप आनंद होतो आणि तो गणपती बाप्पाला म्हणतो बाप्पा मी आत्ताच तुला प्रार्थना केली की ऊर्जाच्या चेहऱ्यावर हसू येऊ दे, आणि तू लगेच माझी प्रार्थना पूर्ण केली. असंच हसू आयुष्यभर तिच्या चेहऱ्यावर राहू दे आणि तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. हे दोघेही पुन्हा एकदा गणपती बाप्पांना हात जोडतात आणि दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर येतात. ऊर्जाला शौर्य विचारतो तू आता कुठे जाणार आहेस, घरी चालली आहेस का. तर ऊर्जा सांगते नाही, आता मी पोलीस स्टेशनला जाते, इन्स्पेक्टर गळगुट्टेला भेटते आणि या केसमध्ये आणखीन काही करता येईल का त्याबद्दल विचारते. शौर्य म्हणतो ठीक आहे, आणि ऊर्जा ही पोलीस स्टेशनच्या दिशेने निघून जाते. ऊर्जाने आता ठाम निश्चय केलेला असतो
की आता माघार घ्यायची नाही आणि या केसमध्ये ऊर्जा ही पुढे जाणार आणि पद्माला न्याय मिळवून देणारच. आणि शौर्य तिच्याकडे पाहत असतो. आपण ऊर्जाची निराशा दूर केली, तिला पुन्हा एकदा खंबीरपणे ही केस लढायला भाग पाडलं, तिचा आत्मविश्वास वाढवला, म्हणून शौर्याला आनंद झालेला असतो. तर इकडे अर्पिता विजयाला घेऊन घरी पोहोचते. विजया म्हणते, बरं झालं ना ती मुलगी भेटली, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. विजयाचा पाय मुडपलाय, ती लंगडत चालतीये हे पाहून शैलजा धावत पळत येते आणि विचारते, काय झालं वहिनी? आणि ती विजयाला खाली बसवते. विजया झालेला सगळा प्रकार सांगते. मी आणि अर्पिता मंदिरात गेलो होतो, तेथे माझा पाय मुडपला, पण एका गोड मुलीने मला वाचवलं आणि माझी खूप सेवा केली, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. आणि तेवढ्यात शैलजा ही अर्पिताला सांगते, अर्पिता तुझ्या बाबांचा कॉल आला होता, निवडणुकीसंदर्भात त्यांना तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तर अर्पिता म्हणते, नाही काकू, मी नाही जाणार, कारण विजया काकूला माझी गरज आहे ना, त्यांच्या पायाला किती लागलंय. विजया अर्पिताला समजावून सांगते, अर्पिता तू जा, आता मी बरी आहे आणि येथे माझी काळजी घेण्यासाठी सगळे आहेत. मला काही वाटलं तर मी डॉक्टरांकडे सुद्धा जाईल, पण तुझ्या बाबांना तुझं महत्त्वाचं काम असेल, तू जा. अर्पिता म्हणते, ठीक आहे काकू, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि अर्पिता तिच्या घरी निघून जाते. तर विजया ही शैलजाला सांगते, थोड्या वेळाने एक सोनाराचा माणूस येथे येईल, त्याच्याकडून मी अर्पितासाठी हार बनवून घेतलाय, त्याची डिलिव्हरी घे. तर शैलजा सांगते, वहिनी एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. विजया विचारते, काय प्रॉब्लेम झालाय? तर शैलजा सांगते, तो सोनाराचा माणूस घरी आला होता, पण अर्पितासाठी असलेल्या हाराची डिलिव्हरी त्या दिव्याने घेतलीये आणि हार तिच्याकडेच ठेवून घेतलाय. विजयाला जबर धक्काच बसतो. ती शैलजाला विचारते, तिने कसं काय डिलिव्हरी घेतली आणि तुला सांगितलं नाही का तो अर्पितासाठी हार आहे? तिची हिंमत कशी झाली हार घेण्याची? तर शैलजा म्हणते, वहिनी मी तिला सगळं सांगितलं, हा हार तुम्ही अर्पितासाठी बनवून घेतलाय, पण ती मला उद्धटपणे म्हणाली की अर्पिता या घरची होणारी सून आहे, पण मी या घरची मोठी सून आत्ताच आहे आणि या हारावर माझा जास्त हक्क आहे. ती मला खूप वाईट साईड बोलली आणि हार तिने स्वतःकडेच ठेवून घेतला. हे ऐकून विजयाला खूप राग येतो. विजया म्हणते, आज मी तिला चांगला धडा शिकवणार, आज मी तिला काही सोडत नाही. आणि विजया दिव्याला जोर जोरात हाका मारू लागते, दिव्या दिव्या लवकर ये, आज घरात चांगलाच गोंधळ होणार. विजया आणि दिव्यामध्ये चांगलीच हाणामारी होईल असा विचार करून शैलजा खूप खुश होते. विजयाला दिव्याचा खूप राग आलेला असतो. तर इकडे ऊर्जा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेला जाब विचारते, साहेब तुम्ही माझी मदत करणार आहात की नाही? तुम्ही गोल गोल बोलून मला उगचच गुंतू नका, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही लवकरात लवकर वॉरंट काढून त्या विक्रांत शिर्केला अटक करणार आहात की नाही? हे ऐकून इन्स्पेक्टर गुळगुत्ते खूप चिडतो आणि म्हणतो, ओ मॅडम, ते वॉरंट काढणं आणि त्या विक्रांत शिर्केला पकडणं एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? ते एवढं सोपं काम नाहीये. तो यमलेचा मुलगा आहे, यमलेचा, आणि त्याला अटक केली ना तर त्याचा बाप एका फोनवर माझी ट्रान्सफर करेल, माझी काय तो SP ची सुद्धा ट्रान्सफर करू शकतो, त्यामुळे त्याला पकडणं सोपं नाहीये. तर ऊर्जा विचारते, साहेब तुम्ही त्याला पकडणार नाही, मग या केसमध्ये आपण पुढे तरी कसं जाणार? तुम्हाला माहिती ना मी एक वकील आहे आणि तुमचं काम आहे पुरावे शोधणं, ते सुद्धा मीच करायचंय का? गुळगुत्ते चिडून म्हणतो, ओ मॅडम, या केसचा तपास अधिकारी मी आहे आणि मला माझं काम शिकवण्याची काहीच गरज नाहीये, मला माझं काम नीट जमतं. ऊर्जा गुळगुत्तेला विचारते, मी पद्माची मेडिकल टेस्ट करून घेतली, तुम्ही त्या मुलांची मेडिकल टेस्ट करून घेतली, पण अल्कोहोल टेस्ट का नाही केली? तर गुळगुत्ते म्हणतो, मॅडम तुम्हाला एवढं कळायला पाहिजे, अल्कोहोल टेस्ट 1 दिवसाच्या आत 24 तासाच्या आत करायची असते आणि तुम्ही FIRच 24 तासांनंतर नोंदवली आणि मग त्यानंतर मी त्या चौघांना पकडून आणलं. 24 तास होऊन गेले होते, त्यानंतर अल्कोहोल टेस्ट करून काहीच फायदा नव्हता. तर ऊर्जा विचारते, मग तुम्ही त्या गुंडांना पकडलं पण माझी दुसरी FIR तुम्ही नोंदवूनच घेतली नाही? गुळगुत्ते म्हणतो, मी कस काय तुमची ती दुसरी FIR नोंदवून घेणार? तुम्हीच नोंदवली नाही. FIR नोंदवणं हे तुमचं काम आहे. तुम्ही मला सांगितलं असतं की आमची तेथे मारामारी झाली आणि मी पद्माला वाचवलं तर मी दुसरी FIR नोंदवून घेतली असती, पण तुम्ही असं काही बोललाच नाही, मग मी सुद्धा FIR नोंदवून घेतली नाही. मॅडम या केसमध्ये माझ्या चुका झाल्यात ना, तेवढ्याच तुमच्या सुद्धा चुका झाल्या आहेत. तर ऊर्जा चिडून म्हणते, मग मी आता कोर्टात जायचंय का आणि जज साहेबांना सांगायचंय का की इन्स्पेक्टर गुळगुत्ते या केसचा तपास नीट करत नाहीये? गुळगुत्ते चिडून म्हणतो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ शकता का?
मॅडम ते एवढं सोपं नाहीये. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. तर इकडे विजया दिव्याला जोरजोरात हाक मारते. दिव्या तेथे येते आणि म्हणते, कशाला माझ्या नावाने बोंबलताय. विजया दिव्याकडे रागाने पाहते तर तिला मोठा धक्काच बसतो, कारण दिव्याने चक्क गळ्यामध्ये हा सोन्याचा हार घातलेला असतो. विजया चिडून म्हणते, तुझी हिंमत कशी झाली गळ्यामध्ये हा सोन्याचा हार घालण्याची. तर दिव्या म्हणते, हिंमत कशी झाली म्हणजे हा माझाच हार आहे. विजया चिडून म्हणते, हा तुझा हार नाहीये, हा मी अर्पितासाठी करून घेतलाय. दिव्या तुझी लायकी आहे का हा हार गळ्यात घालण्याची. दिव्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, आई बस झालं, या हारासाठी तुम्ही माझी लायकी काढताय का. तर विजया म्हणते, काढायलाच हवी, कारण हा हार तुझा नाहीये. आत्ताच्या आत्ता हार काढून मला दे. तर दिव्या म्हणते, नाही देणार. हा हार मला खूप आवडलाय आणि आता मी तो माझ्याकडेच ठेवणार आहे, कारण आजपर्यंत तुम्ही या घरात मला कधी इज्जत दिली नाही, मान दिला नाही, दागिने दिले नाही. आता हा हार माझा आहे आणि त्यावर फक्त माझाच हक्क आहे. विजयाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, तुला हार आत्ताच्या आत्ता द्यावा लागेल. पण दिव्या त्यासाठी नकार देते, त्यामुळे विजया खूप चिडते. तर इकडे ऊर्जा ही गुळगुत्तेला विचारते, साहेब तुम्ही त्या विक्रांतला अटक करायला हवी. मला हे कळतच नाहीये की तुम्ही त्याला अटक का नाही करत आहात. तेव्हा इन्स्पेक्टर गुळगुत्ते ऊर्जाला समजावून सांगतो, मॅडम तो MLAचा पोरगा आहे, आमदाराचा पोरगा. मी त्याला अटक केली ना, लगेच तो आमदार मला कॉल करेल, मग माझा सिनियर मला कॉल करेल, पार गृहमंत्र्याचा सुद्धा कॉल येईल. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या देशात फक्त म्हणायला कायदा सगळ्यांसाठी एक असतो, पण आपल्या गरीब लोकांसाठी वेगळा कायदा आणि श्रीमंतासाठी आमदाराच्या पोरासाठी वेगळा कायदा असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय वाटतं, मी जर त्या विक्रांतला अटक केली असती, त्याला कोर्टात हजर केलं असतं ना, तर पहिल्याच दिवशी ही केस संपली असती. जज साहेबांनी त्या 5ही जणांना निर्दोष म्हणून सोडून दिलं असतं. मग तुम्ही काय केलं असतं. उलट मी त्या विक्रांतला अटक केली नाही ना, म्हणून जज साहेबांनी आपल्याला पुढची तारीख दिली. आता आपल्याकडे 1 महिना आहे. या 1 महिन्यामध्ये आपण पुरावे शोधू शकतो, पुरावे गोळा करून आपली केस स्ट्रॉंग करू शकतो आणि मगच आपल्याला पुढे जाता येईल. ऊर्जाला सुद्धा हे पटतं. ऊर्जा विचारते, साहेब हे तर खरं आहे, पण आपण पुरावे शोधणार तरी कसं. आणि तुम्ही या केसमध्ये काहीतरी चूक केली आहे, मला असंच वाटतंय. हे ऐकून गुळगुत्ते खूप चिडतो. तर इकडे विजया ही दिव्यावर खूप चिडते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता मला हा हार काढून दे. तर दिव्या म्हणते, नाही देणार, हा हार माझा आहे. विजयाला राग येतो आणि विजया चक्क हा हार हिसकावण्याचा प्रयत्न करते, तिच्या गळ्याला हात लावते. दिव्या चिडते आणि म्हणते, आई तुमची एवढी हिंमत. आणि ती चक्क विजयाचा हात पकडते. असं वाटतं की ते आता विजयाच्या थोबाडीतच मारणार आहे. विजयाला खूप राग येतो. शैलजा सुद्धा घाबरते. तर विजया चिडून म्हणते, दिव्या तुझी एवढी हिंमत, तू चक्क माझा हात पकडलास. आता तुला याची किंमत चुकवावी लागेल. आणि या दोघींमध्ये चांगलंच भांडण रंगतं. अगदी चाळीतील नळावर जसं भांडण होतं ना, तसं या दोघी जोरजोरात एकमेकीशी भांडत असतात, आरडाओरडा करत असतात. दिव्या म्हणते, हा हार आता माझा आहे, मी नाही देणार. तर विजया म्हणते, हा हार तुझा नाहीये, एवढा महागडा हार घालण्याची तुझी लायकी नाहीये. मी अर्पितासाठी हार करून घेतलाय, आत्ताच्या आत्ता मला हा हार परत दे. आणि या दोघींचा आरडाओरडा ऐकून आईसाहेब तेथे येतात आणि विचारतात, हे काय चाललंय तुमचं. आईसाहेबांना पाहून या दोघीही गप्प बसतात. आईसाहेब दोघींनाही सुनावतात, तुम्ही दोघी काय करताय. हे जहागीरदारांचं घर आहे आणि जहागीरदारांच्या घरात असा आरडाओरडा केलेला चालत नाही. तर विजया म्हणते, आईसाहेब पहा ना, तुमच्या लाडक्या नाचसुनेने मी अर्पितासाठी जो सोन्याचा हार बनवून घेतलाय ना, तो जबरदस्तीने घेतलाय आणि गळ्यात घातलाय. आणि आता मी तिला सांगतेय हार परत कर, तर ती हार परतही करत नाहीये आणि तिने चक्क माझ्यावर हात उचलला. हे ऐकून आईसाहेब आणि दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या चिडून म्हणते, आईसाहेब काहीही खोटं बोलत्या या, मी त्यांच्यावर हात उचलला नाहीये. उलट त्यांनीच माझ्या गळ्यातून हा हार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलाय. या घरात आजपर्यंत मला काहीच मिळालं नाही, मान मिळाला नाही, घराची सून होण्याचा हक्क मिळाला नाही आणि दागदागिने तर मिळालेच नाहीत. आज हा दागिना मला मिळालाय ना, तर मी तो परत देणार नाही. विजया खूप चिडते. आईसाहेब दिव्याला म्हणतात, दिव्या हा हार विजयाला परत दे. तर दिव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. दिव्याला असं वाटत असतं
की आईसाहेब माझ्या बाजूने आहेत आणि त्या मला हार ठेवून घे असं सांगतील, पण आईसाहेब तिच्या अपेक्षेप्रमाणे उलटच सांगतात की हा हार विजयाला परत देऊन टाक. दिव्या खूप चिडते आणि म्हणते, आईसाहेब तुम्ही सुद्धा का? तुम्ही मला असं का सांगताय? या हारावर माझा हक्क आहे. मी या घरची मोठी सून आहे. मी हा हार परत नाही देणार. तर आईसाहेब दिव्याला म्हणतात, नाही दिव्या, जी गोष्ट आपली नाही आहे ना त्या गोष्टीवर हक्क सांगायचा नसतो आणि तू या हारावर हक्क सांगतेय. पण विजयाने हा हार अर्पितासाठी करून घेतलाय. तू हा हार तिला परत देऊन टाक. विजयाला खूप आनंद होतो. तर दिव्या म्हणते, म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांचीच बाजू घेताय. मला वाटलं होतं तुम्ही माझ्या बाजूने आहात. तर आईसाहेब म्हणते, मी फक्त योग्य आणि सत्याच्या बाजूने आहे आणि आपल्या घरामध्ये हे चाळीसारखं भांडण मला नाही चालणार. तुम्ही दोघी अगदी चाळीत नळावर जशी बायकांची भांडणं होत आहे ना तसं भांडताय आणि जहागीरदारांच्या प्रतिमेला ते शोभणारं नाहीये आणि मला अशी भांडणं या घरात नकोय. जर मी आज तुला हा हार घेऊ दिला तर उद्या प्रत्येकजण आपापली कारणं देईल आणि प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगेल आणि ज्या गोष्टीवर आपला हक्क नाहीये त्यावर तो सांगायचा नसतो. आत्ताच्या आत्ता विजयाला हा हार परत देऊन टाक. त्यामुळे दिव्या खूप दुःखी होते आणि म्हणते, नाही आईसाहेब, मी हा हार नाही देणार. आईसाहेब तिला डोळे दाखवते आणि म्हणते, दिव्या हा हार परत देऊन टाक. दिव्याचा नाईलाज होतो. विजया खूप खुश होते. दिव्या रडत रडत कशीबशी गळ्यातून हा हार काढते, कानातले इयरिंग्स काढते आणि विजयाच्या हातामध्ये हा हार देऊन टाकते आणि म्हणते, झालं ना तुमच्या मनासारखं. शेवटी तुम्ही हा हार माझ्याकडून हिसकावून घेतला. अजून काही हवंय का माझ्याकडून? तर विजया दिव्याकडे रागारागाने पाहत असते. या दोघी एकमेकींवर खूप चिडलेल्या असतात. तर इकडे ऊर्जा अजून पोलीस स्टेशनमध्येच असते आणि ती इन्स्पेक्टर गुळगुत्तेला म्हणते, मला अजूनही असं वाटतंय की या केसमध्ये काहीतरी चुकलंय. तर इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचंय? मी या केसमध्ये लाचखोरी करतोय का? मी विकला गेलोय का? ऊर्जा म्हणते, नाही साहेब, मला तसं नव्हतं म्हणायचं. तर गुळगुत्ते म्हणतो, तुम्हाला एकदम बरोबरच वाटतंय. मी विकला गेलो या केसमध्ये. हे ऐकून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. गुळगुत्ते म्हणतो, एवढं धक्का बसण्यासारखं नाहीये. खरंच मी विकला गेलोय, परंतु त्यांनी आता पुढे काय करणार आहेत हे कळायला हवं म्हणून मी विकला गेलोय. म्हणजे ते आता पुढे काय डावपेच खेळणार आहेत हे मला सगळं कळेल. ऊर्जाला वाटतं खरंच गुळगुत्ते हा बरोबर करतोय. खरं सांगायचं तर या मालिकेमध्ये गुळगुत्ते असं कॅरेक्टर आहे जो खरं बोलतोय की खोटं बोलतोय तेच कळत नाही. सुरुवातीपासून तो एक लाचखोर आहे. त्याला पैसा कमवायचा आहे हे तर कळून येतंय, पण कधीकधी तो ऊर्जाची मदत करतो, तर कधीकधी हर्षवर्धनकडून पैसे घेतो. आत्तापर्यंत त्याने ऊर्जाची कमी मदत केली आहे आणि हर्षवर्धनची जास्त साथ दिली आहे. पण आता तो ऊर्जाला स्वतःहून सांगतोय की मी हर्षवर्धनकडे विकला गेलोय, त्यांच्याकडून मी लाच स्वीकारली आहे, पैसा घेतलाय, पण माझा मुख्य उद्देश त्यांच्या बाजूने जाऊन त्यांचे डावपेच जाणून घेणं हाच आहे. आणि ऊर्जाला सुद्धा त्याच्यावर विश्वास बसतोय. आता हा गुळगुत्ते नेमका कोणाकडून आहे हे तर आपल्या एवढ्या लवकर कळणार नाहीये, त्यासाठी वाटच पाहावी लागेल. आणि मग गुळगुत्ते हा ऊर्जाला सांगतो, तुम्हाला एक सबळ पुरावा आणावा लागेल आणि तो पुरावा म्हणजे त्या दिवशी मिरवणुकीमध्ये तुम्ही त्या पद्माचा जीव वाचवला, त्या गुंडांची धुलाई केली, त्याचा व्हिडिओ कुणी ना कुणीतरी शूट केला असेल ना, तो व्हिडिओ जर आपल्याला मिळाला तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. हे ऐकून ऊर्जाला आठवतं की त्या दिवशी जेव्हा मिरवणुकीमध्ये विक्रांतचे मित्र पद्माला पकडण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ऊर्जाने तिला वाचवलं होतं आणि मग या 4 मित्रांनी ऊर्जावर सुद्धा हल्ला केला होता. त्यावेळेस अनेक लोक या घटनेचा व्हिडिओ शूट करत होते. ऊर्जाला हे आठवतं आणि ती गुळगुत्तेला सांगते, हो साहेब, त्या दिवशी तेथे अनेक लोक होते आणि ते व्हिडिओ शूट करत होते. गुळगुत्ते म्हणतो, मॅडम, मग आपल्याला तेच पाहिजे. तुम्ही असा क्लिअर व्हिडिओ शोधून काढा ज्यामध्ये तुमचा चेहरा, पद्माचा चेहरा आणि त्या 4 मित्रांचा चेहरा दिसत असेल. मग पहा मी काय करतो ते. ऊर्जा म्हणते, साहेब, मी तो व्हिडिओ आणला तर तुम्ही त्या चौघांना अटक कराल ना? तर गुळगुत्ते म्हणतो, नक्कीच करणार, कारण कायद्याला चालण्यासाठी फक्त चाकं लागतात पुराव्याचे, आणि तुम्ही मला पुरावा आणून दिला मग कायदा कसा पळतो ते तुम्ही पहाच. ऊर्जा ठाम निश्चय करते की आता मला लवकरात लवकर पुरावा शोधून काढायचा आहे आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तो व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये पद्मावर आणि ऊर्जावर विक्रांतचे 4 मित्र हल्ला करत होते. म्हणजे एकूणच आता गुळगुत्ते याने ऊर्जाला एक आयडिया दिली आहे. मग ऊर्जाला हा व्हिडिओ सापडणार की नाही
ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये एक खूप रोमॅन्टिक ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही घरी जात असेल, तेवढ्यात इयरिंग विकणारी एक मुलगी तेथे येईल आणि म्हणेल की ताई ही इयरिंग घे ना. पण आपल्या सर्वांना माहिती आहे ऊर्जाकडे पैसे नाहीये. ऊर्जा नकार देईल, पण त्याच वेळेस शौर्य तेथे येणार आणि तो ऊर्जासाठी या इयरिंग विकत घेणार. त्यामुळे ऊर्जाला खूप आनंद होईल आणि ही इयरिंगवाली मुलगी म्हणणार, खरंच तायडे नवरा हवा तर असा, त्याला बायकोच्या मनातलं किती कळतं ना. हे ऐकून ऊर्जा लाजणार. शौर्य तर खूप खुश होईल आणि मग शौर्य ऊर्जाला ही इयरिंग घेऊन देईल. त्यामुळे ऊर्जाला खूप आनंद होईल, तिच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहतील. मग आता ही केस सुरू असतानाच या दोघांच्या प्रेमाची केससुद्धा सुरू होईल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.